जर तुम्हाला बदलापूर शहरामध्ये सेमी फर्निश 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर एक उत्तम ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो एरिया आहे बदलापूर वेस्टचा दीपाली पार्क एरिया आहे. शाश्वत पार्क बिल्डिंग आहे समोर तुम्ही या ड्रोन शॉटमध्ये पाहतच आहात. मोठी टाउनशिप आहे. नक्कीच इकडे जर 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करू शकता. यापुढे अजून थोडी माहिती घेऊयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी सेमी फर्निश फ्लॅटचा एक उत्तम असा ऑप्शन घेऊन आलेला आहे, जो की असणार आहे बदलापूर वेस्ट मधील मांजर्ली परिसरामध्ये. मांजर्ली परिसर म्हटलं की बदलापूर वेस्ट पासून जर तुम्ही चालत निघालात ना तर 10 ते 12 मिनिटाला तुम्ही इकडे बिल्डिंगला पोहोचता. शाश्वत पार्क या बिल्डिंगचं नाव आहे. आता ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेच आहे की आजूबाजूचा जो परिसर आहे किती चांगला डेव्हलप झालेला आहे. टोटल या कॉम्प्लेक्स मध्ये किती बिल्डिंग वगैरे आहेत हे सगळं मी तुम्हाला ड्रोन शॉट जेव्हा दाखवला त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे या फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो 675 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया तब्बल 462 स्क्वेअर फूट आहे. 462 स्क्वेअर फूट. 7 माळ्याची बिल्डिंग आणि 7व्या माळ्यावरतीच हा फ्लॅट असणार आहे. या बिल्डिंगला मित्रांनो 9 ते 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. या बिल्डिंग मध्ये म्हणजे ई विंग मध्ये मित्रांनो आपण बरेच फ्लॅट सोल्ड आउट केलेले आहेत, त्यामुळे लिगल बद्दल काही शंका बाळगू नका. कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही होम लोन आरामात करू शकता. या 1 BHK फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस आम्ही 26 लाख रुपये ठेवलेले आहे, जी ऑल इन्क्लुडिंग असणार आहे. बिकॉज मित्रांनो इकडे रजिस्ट्रेशन साठी 2 लाख रुपये लागतात. सोसायटी ट्रान्सफर साठी इनफॅक्ट NOC साठी तुम्हाला 25,000 रुपये लागतात. त्यामुळे पाहिलं तर 2.25 लाख रुपये तर गव्हर्नमेंट चार्जेसच गेले. त्यामुळे फ्लॅट कॉस्ट तुम्हीच बघू शकता किती राहते. आपण कोणत्या प्रकारचं ब्रोकरेज वगैरे चार्ज करत नाही, त्यामुळे नक्कीच मित्रांनो 26 लाखाच्या बाहेर तुमचा 1 रुपया खर्च होणार नाही याची गॅरंटी आहे. या फ्लॅटला जर खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी मला कॉल करू शकता. या मित्रांनो आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती जाऊयात. व्हिडिओच्या एंडिंगला पुन्हा एकदा भेटूयात आणि तुम्हाला होम लोन वगैरे कसं करायचं, तुम्हाला सॅलरी वगैरे किती असायला पाहिजे याची माहिती तुम्हाला नेहमीप्रमाणे देतो. या मित्रांनो फ्लॅट पाहून ड्रोन घेऊया. शॉट पाहिल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी 7व्या माळ्यावरती आलो. इकडे पाहणार 7व्या माळ्यावर आलो. मधोमध लिफ्ट पाहायला मिळणार आहे. प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला इकडे 4 रूम पाहायला मिळतील. हे बघा इकडे 2 रूम आहेत आणि इकडे 2 रूम आहेत. हा आपला रूम असणार आहे. इकडे तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील. फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. आता इकडे पाहू शकता मित्रांनो फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर एक मोठ्या साईजचा तुम्हाला इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. रिसेल फ्लॅट आहे जसं की सुरुवातीला मी सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. त्याआधी मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारचं कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जाऊयात. लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही पाहणार नाही इकडे मित्रांनो, तर इथे तुम्हाला लगभग 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते, जी लिव्हिंग रूमला तुम्हाला इथे अटॅच पाहायला मिळणार आहे. आता खास म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, इथून तुम्हाला व्ह्यू खूप भारी पाहायला मिळणार आहे. आता मोबाईल जस्टिफाय नाही करू शकत. ऍक्च्युली इथला व्ह्यू किती सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. एकदम समोरचा व्ह्यू आहे तो मोकळा आहे. इथे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ब्लॉक नाही येणार किंवा कोणती समोर बिल्डिंग येणार नाही. फ्युचरमध्ये हा जो व्ह्यू आहे हा असाच तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. हा समोर इथे रस्ता वगैरे आहे. इकडे कल्याणला वगैरे जाऊ शकता. या बाजूला तुम्ही मुरबाड साईडला जाऊ शकता. सो हा व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला ही बाल्कनी इथे व्यवस्थित दाखवून देतो. हे बघा साईज तुम्ही अशी चेक करा मित्रांनो. 4 फुटाची तुम्हाला इथे बाल्कनी पाहायला मिळते. इथून लिव्हिंग रूम ज्यावेळेस तुम्ही पाहता तर याची साईज आपण चेकआउट करून घेऊयात. त्या एंडिंग पासून तुम्ही इकडे जर मागे आलात ना तर असा तुम्हाला स्ट्रेट हा लगभग 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा जर पाहायला गेलात ना तर असं तुम्हाला 10 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय. आता इथे जर वरच्या बाजूला तुम्ही पाहणार तर फॉल सिलिंग केलेली आहे. 2 नवीन पंखे लावलेले आहेत. एक झुमर सुद्धा लावलेलं आहे आणि फॉल सिलिंग मध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून वेगळा तुम्हाला काही खर्च करायची गरज लागणार नाही. लगेच पुढे जाऊयात कारण तुमचा टाइम खूप महत्त्वाचा, जास्त अजिबात वेळ घेणार नाही. व्हिडिओला बाकी लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आता पुढे आल्यानंतर इथे तुम्ही पाहणार ना तर राईट साईडला इकडे आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळणार आहे, जसं की तुम्ही इथून पाहू शकता. हे बघा आता एंड टू एंड तुम्ही पाहणार नाही तर इथे तुम्हाला बेसिंग पाहायला मिळणार. पण आतमध्ये जाऊन पाहूयात. हे बघा साईज चेकआउट करा. हा आपला बाथरूम आहे आणि बाथरूमच्या वरती तुम्ही पाहणार तर इकडे पाण्याची टाकी वगैरे तुमच्यासाठी लावलेली आहे. याच्याच अपोजिट आपल्याला इकडे या फ्लॅटचा एक मोठ्या साईजचा किचन पाहायला मिळतो, जिकडे आपण तुमच्यासाठी नवीन किचन ट्रॉली सुद्धा लावून दिलेली आहे. थोडी युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे समोर पाहायला मिळते. बिकॉज ऑफ इकडे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. या बाजूला काही तुम्हाला वस्तू वगैरे ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता किंवा फ्रीज वगैरे तुमचा ठेवू शकता, कारण इथे एक पॉईंट दिलेला आहे. इथून जर ही जी विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी, इथून सुद्धा तुम्ही पाहणार तर मोकळा व्ह्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आता किचनमध्ये किचन ट्रॉली तर आहे, वरती तिकडे पण काही कॅबिनेट्स वगैरे तुमच्यासाठी आपण लावून दिलेले आहेत. पुढे जाऊयात. इकडे अपोजिट आल्यानंतर तुम्ही पाहणार तर इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतंय.
आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूला इकडे आपला सेपरेट बेडरूम पाहायला मिळणार आहे, ज्याची साईज सुद्धा खूप मोठी आहे. आता पाहणार तर आपण तिकडे लिव्हिंग रूम आहे, तिकडून आलो होतो आणि हा आपला बेडरूम आहे. आता लिव्हिंग रूम प्रमाणेच इथे सुद्धा तुम्हाला बेडरूम मध्ये 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. हे बघा, आणि इथूनच आपला जो व्ह्यू आहे तो लिव्हिंग रूम सारखाच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मोकळा व्ह्यू आहे मित्रांनो. संध्याकाळी पाऊस वगैरे पडतोय आणि इथे मस्त खुर्च्या वगैरे टाकून तुम्ही बसला तर नक्की एक सुंदर अशी वाईब तुम्हाला इकडे येणार आहे. तर या बाजूला सुद्धा शाश्वत पार्कच्याच बिल्डिंग आहेत आणि व्ह्यू खूप चांगला आहे. इनफॅक्ट मला सांगायचं हेच आहे की व्ह्यू खूप चांगला आहे. ही बाल्कनी इथून तुम्ही पाहून घ्या. आता इथून आपण बेडरूम व्यवस्थित पाहून घ्यात. हे बघा, तर बेडरूमची साईज जर चेकआउट करायला गेला तर 12 बाय 10 अशी याची साईज आहे. नक्कीच तुमचा वॉर्डरोब आणि बेड इथे आरामात बसवता येणार आहे. त्यानंतर सुद्धा काही जागा तुम्हाला इथे उरणार आहे, जिथे तुम्ही काही कॅबिनेट्स वगैरे नक्कीच बनवू शकता. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सुरुवातीला सांगितलेलंच आहे. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आता व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगतच आहे. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. या आता मित्रांनो मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देतो आणि राहिलेली सर्व माहिती कव्हर करतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल. इनफॅक्ट फ्लॅट जर आवडला असेल तर याला खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. 26 लाख रुपये ऑल इन्क्लुडिंग प्राइस. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्ही जर सॅलरीड पर्सन असाल आणि तुम्हाला जर सॅलरी साधारण 35,000 40,000 पर्यंत असेल, या फ्लॅटला तुम्ही आरामात खरेदी करू शकता. बदलापूर स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटं चालत अंतरावरती तुम्हाला दीपाली पार्क पाहायला मिळतो आणि दीपाली पार्क मध्ये सर्वात मोठी टाउनशिप आहे शाश्वत पार्क. या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट तुमच्यासाठी होता. नक्कीच खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान मित्रांनो तुमच्याकडे डाऊन पेमेंट साधारण 2.5 ते 3 लाख रुपये असायला पाहिजेत. याच्यापेक्षा थोडे कमी असतील तरी चालतील, परंतु तुमचं लोन व्हायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जर तुमचं होम लोन झालं तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. आता मला तुम्ही कॉल करा. बाकी तुम्ही बिझनेस वगैरे करत असाल, तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न 3 वर्षाची फाईल असेल तरी सुद्धा तुम्ही होम लोन करू शकता. फक्त सिबिल चांगला असायला पाहिजे. सिबिल स्कोर जर खराब असेल तर फायनान्समध्ये लोन करावं लागतं मित्रांनो. या गोष्टीची सुद्धा नोंद ठेवा. चला मग, व्हिडिओ खूप लेंथी झालेला आहे, जास्त वेळ नाही घेत. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहताय आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला बाकी विसरू नका. चला मग मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबवतो. भेटू त्याच्यात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.